घरच्या घरीच तुम्ही जर लहान मुलांसाठी असं मिल्कशेक बनवलं ना, तर ते बाहेरचं मिल्कशेक खाणंही विसरून जातील. तर इथे मी कलिंगडचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे 4 चमचे साखर घातलेली आहे. साखर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर एका बाउलमध्ये हे गाळून घ्यायचं आहे. आपण बियासकटच हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर बिया आपल्याला हे सेपरेट करायचे आहेत. गाळून घेतल्यामुळे जर छोटे तुकडे जर राहिले असतील ना, तेही निघून जातात. 4 चमचे इथे सब्जा घातलेला आहे. सब्जा मी ते 2 तासापूर्वी भिजायला घातले होते आणि छान असं भिजला गेलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास दूध घातलेलं आहे. हे दूध तापवून थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आणखीन जास्त टेस्ट वाढण्यासाठी इथे मी रूअफजा घातलेला आहे. तुमच्याकडे रोज सिरप किंवा रूअफजा असेल ना, तुम्ही ते घातलं तरी चालेल. आणि मिल्कशेक आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. शरीराला थंडावा देणारं हे मिल्कशेक आपलं खाण्यासाठी तयार झाले. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.